आपल्यासोबत भाजपचे खासदार भागवत कराड आहेत. सर, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इथं टॉक शो झाला. तो टॉक शो झाल्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केलेली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी असं म्हटलं की तो टॉक शो नसून फ्लॉप शो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसजी यांचा टॉक शो छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला आणि अत्यंत उत्साहात आणि यशस्वी टॉक शो झाला. ज्या ठिकाणी टॉक शो झाला त्या ठिकाणी साधारण 400 ते 500 लोक होते, पण शहरामध्ये 90 ठिकाणी स्क्रीन्स आणि 10 ठिकाणी गाड्या, जिथं डिजिटल आपण स्क्रीन लावल्या होत्या, अशा 100 ठिकाणी पाहिल्या. आणि ॲव्हरेज जर घेतलं तर आम्ही 400 ते 500 लोक बसायची व्यवस्था केली होती. काही ठिकाणी क्राऊड झाला होता, 700, 800, 1000 लोक होती. तर एकंदरीत आमच्या हिशेबाने हा 1 लाखापर्यंत प्रत्यक्षात माननीय मुख्यमंत्री पोहोचले. आणि त्याचबरोबर कोणी यूट्यूबवर पाहिला असेल तर त्यांचा आकडा वेगळा आहे. तर एकंदरीत अत्यंत यशस्वीरित्या हा टॉक शो झाला. पण माझे विरोधी पक्षनेते काही कॉमेंट करताय, त्यांना विरोध म्हणून विरोध करायचा असेल त्याला काही अर्थ नाही आहे. आणि डिजिटल मीडियावर जर पाहिलं, एकंदरीत लाईक्स पाहिलं, व्ह्यूज पाहिले तर खूप चांगले आहेत. सर्व संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रश्न, संभाजीनगरचा विकास, मराठवाड्याचा विकास, विशेषतः समृद्धी महामार्ग याच्यावरती खूप चांगला प्रतिक्रिया जनतेतून आलेल्या आहेत. ठाकरे बंधू असं म्हणतात की धारावीच्या निमित्ताने अर्धी मुंबई अदानींना दिली, त्यामुळे आधी मोदी मोठे झाले, नंतर अदानी मोठे झाले. अत्यंत चुकीचं आणि दुर्दैवी वक्तव्य उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे. कारण धारावीमध्ये राहणारे जी कोणी नागरिक असेल त्यांनासुद्धा वाटतं की आपलं चांगलं घर हवं, आपल्याला चांगले रस्ते पाहिजेत आणि आपण चांगल्या बिल्डिंगमध्ये राहू. पण अशासाठी समजा एका धारावीमधून चांगले प्रकल्प येत असतील तर ते चांगलेच आहेत. म्हणून ह्याचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. त्या ठिकाणी जनतेला चांगले घरं मिळतील, चांगले रस्ते मिळतील, पार्किंगची व्यवस्था होईल, गार्डन मिळेल, सर्व गोष्टी सुखसोयी देण्यासाठी हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आणि यांचा अर्थार्थी भारताच्या केंद्रीय नेत्याशी काही संबंध नाही, हा महाराष्ट्राचा निर्णय आहे. महापौर हिंदूचाच होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली की मराठी आणि हिंदूमध्ये गफलत करू नका. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत का नाही, असा गंभीर सवाल त्यांनी केला आहे. आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मुंबईचा महापौर हा हिंदूच होईल. हो, हिंदूच होईल. कारण एकंदरीत पाहिलं तर मुंबईमध्ये महायुती लढतीये आणि महायुतीच्या पाठीमागं नक्कीच मराठी माणसाच्या पाठीमागं नक्कीच मुंबईचा जागरूक मतदार राहील आणि महायुतीला निवडून देईल आणि महायुतीच्या माध्यमातून हिंदू महापौर होईल, याच्यात काही शंकाच वाटत नाही आहे. परळी नगर परिषदचा गटनेता निवडताना MIMचा आणि शिंदेंची युती झाली. त्यावर अंबादास दानवे यांनी ट्विटही केलं. परंतु इम्तियाज जलील यांना असं म्हटलं आहे की निवडणुका झाल्यावर भाजप असेल किंवा शिवसेना असेल, आमच्यामागे कटोरा घेऊन का फिरतात, असा सवाल त्यांनी केला आहे. परळी नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट आणि MIMमध्ये युती झाली अशी जर बातमी असेल तर तो त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. पण आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले, आम्ही घरी बसू पण MIM बरोबर कुठेही युती करणार नाही. म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुका असेल किंवा MLAचा असेल किंवा पदाधिकाऱ्याची निवडणुका असेल, त्या ठिकाणी कुठंही MIM बरोबर भाजप युती करणार नाही, हे स्पष्ट इंडिकेशन्स माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल दिलेले आहेत. म्हणून अंतर्गत प्रश्न, पक्षांतर्गत प्रश्न हा शिवसेना आणि MIM मधला आहे. भाजप मात्र कधीही MIM बरोबर युती करणार नाही. भाजपचे विचार हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि विकास हे आहेत आणि त्यांचे विचार वेगळे आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो झाल्यानंतर आता उद्या उद्धव ठाकरे शहरामध्ये आहेत. त्यांची जाहीर सभा सांस्कृतिक क्रीडा मंडळावर होणार आहे. भाजप म्हणून कसं बघताय या सभेकडे? कारण पहिल्यांदा तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरे बरेच 1 वर्षानंतर या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचा दावा आहे उबाटाचा की आमचा महापौर होईल, आमचं बहुमत आलं तर महापौर का आमचा होऊ नये. उबाटाचे नेते उद्धवजी उद्या शहरात येत आहेत आणि नॅचरली ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी येत आहेत. ते आले, प्रचार करून जातील. पण
जनता हुशार आहे. 2019मध्ये ज्यावेळेस महायुतीला मतदान केलं होतं, महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून MLA निवडून दिले होते, त्यावेळेस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी उद्धवजी यांनी महायुतीमधून फारकत घेतली, काँग्रेसबरोबर गेले आणि खुर्चीसाठी हे पक्ष सोडणारे किंवा पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये फूट करणारे नेते आहेत आणि हिंदुत्व सोडून दिलं. आता आपल्याला माहीत आहे संभाजीनगरमध्ये ज्यांनी 1988मध्ये वंदे मातरम म्हणायला विरोध केला, त्यांच्यामुळे ज्या पक्षामुळे दंगल झाली, त्याच पक्षाचे नेते रशीद खान मामू यांना उबाटामध्ये घेतलं आहे आणि मताच्या झोळीसाठी मुस्लिमांचं लालून चालन त्यांनी सुरू केलं आहे. म्हणून संभाजीनगरची जनता, विशेषतः हिंदू मतदान त्यांना पडणार नाही आहे. त्यांनी आता मुस्लिमांच्या मतासाठी यावं असं मला वाटतं. काल मुख्यमंत्री म्हणाले होते की छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव झाल्यानंतर पहिला महापौर हा भाजपचाच होईल आणि मित्रपक्ष आता विरोधात आहेत शिवसेना, परंतु त्यावेळेस आम्ही त्यांना सोबत घेऊ. परंतु संजय शिरसाट यांनी असं म्हटलं की महापौर शिवसेनेचाच होईल. प्रत्येक पक्षाला आपापल्या महापौरांना बनवायचं आहे, पण भारतीय जनता पार्टीचं काम, भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं केंद्रातलं राज्यातलं काम, नेत्यावरचा विश्वास एकंदरीत पाहता संभाजीनगरची जनता नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त उमेदवार नगरसेवक निवडून देईल आणि एवढे निवडून देतील की इंडिपेंडंट म्हणजे कुणाचाही आधार न घेता भाजपचा महापौर होईल. तरीसुद्धा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले, जरी आमची आघाडीमध्ये जास्तीत जास्त मतदान जर झालं, आमचं बहुमत जरी आलं, तरीसुद्धा आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ असं ते बोलले होते. पण एक मात्र खरं, संभाजीनगरच्या जनतेने ठरवलं आहे महापौर हा भाजपचाच करायचा, संभाजीनगर विकसित करायचं आहे, संभाजीनगरमध्ये शांतता हवी आहे आणि संभाजीनगरच्या इंडस्ट्रियल ग्रोथ करायची आहे, संभाजीनगरच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी वाढवायची आहे, तर महापौर मात्र भाजपचाच पाहिजे आणि भाजपसाठी जनता मतदान करेल असं आम्हाला वाटतं. नक्कीच होते भाजपचे नेते भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरचा विकास करायचा असेल तर भाजपचाच महापौर झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमित ताडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.